नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम. उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. शहरांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष एवढं नाही आहे, परंतु खेडी जी आहेत तिथे आता पाण्याचे टँकर फिरू लागलेले आहेत. काही ठिकाणी पाण्यावरनं मारामाऱ्या, अगदी जीव घेण्या माऱ्या सुद्धा होतात. मी अनेक वेळा बघितलेलं आहे की पाण्यासाठी मारामाऱ्या होऊन माणसं मेलेली आहेत. काही ठिकाणी पाण्याच्या दंगली झालेल्या आहेत या देशात. आणि हे जी आज परिस्थिती उद्भवलेली आहे याचा अंदाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1938 साली झाला होता. मुंबईच्या काउन्सिलमध्ये भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्या आहेत, परंतु जर या नद्यांचं पाणी अडवलं नाही किंवा जलयोजना जर निर्माण केल्या नाहीत तर पुढे पाण्याचं दुर्भिक्ष वाढेल. हे शतक संपताना या देशामध्ये पाण्यासाठी दंगली होती आणि ती झालं. पण बाबासाहेब हे फक्त काय दृष्टेव म्हणजे अंदाज बांधून गप्प बसणारे व्यक्ती नव्हते. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस हंगामी सरकारमध्ये मंत्री होते, जलमंत्री होते, तेव्हा त्यांनी एक मोठी योजना उभी केली आणि ते म्हणजे सतलज नदीवर भाकरा नांगल धरण आहे ते संपूर्ण खोरच, त्या खोऱ्यांमध्ये धरणांची निर्मिती करण्याचं काम सुरू केलं होतं. हे काम सुरू करताना एक सांगितलं जातं की ज्यावेळेस एवढा मोठा प्रकल्प जर करायचा तर त्या पद्धतीचे अभियंते पण लागतील. तर एक कोणीतरी साऊथ इंडियन अभियंता होता, त्याला बाबासाहेबांनी निमंत्रण धाडलं, पण तो म्हणला कोण जाईल या असल्या माणसाकडे. म्हणजे त्या काळात बाबासाहेबांकडे असेच पाहण्याचं एकूण दिसतंय. तर तेव्हा तो गेला नाही, तर स्वतः बाबासाहेब त्याच्या घरी गेले आणि म्हणाले की माझ्या मनात अशी योजना आहे. कारण आपल्या देशामध्ये एवढ्या नद्या आहेत, परंतु पाऊस पडतो, नद्यांना पूर येतो. पुरामुळं अनेक ठिकाणी मोठं नुकसान होतं. खास करून बिहारमध्ये पूर परिस्थिती निर्माण व्हायची दरवर्षी आणि माणसं मरायची मोठ्या प्रमाणामध्ये. ब्रह्मपुत्रेचं पण तेच आहे. तर बाबासाहेबांना ह्याच्यावर काही ना काहीतरी उपाय सुचवायचा होता. दुसरी गोष्ट, या देशाला वीज नव्हती. वीज नसल्यामुळे शेतीला वीज नव्हती. शेतीला वीज नसल्यामुळे उत्पन्न बरोबर होत नव्हतं. शेती चांगली आहे पण पाणी नाही, पाऊस पडत नाही आणि पाऊस न पडल्यामुळे भयंकर म्हणजे दुष्काळग्रस्त परिस्थिती सर्वत्र असते. तर हे बाबासाहेबांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी एक मोठी योजना सतलज नदीवर भाकरा नांगल धरण बांधण्याची योजना जी आहे ती त्या अभियंत्याला सांगितली आणि पाठपुरावा केला. 1948ला स्वतंत्र भारतातलं पहिलं धरण बांधायला सुरुवात झाली आणि ते 1964ला पूर्ण झालं. 37च्या मुंबई काउन्सिलच्या भाषणामध्ये बाबासाहेब जे म्हणाले होते ते या देशामध्ये खरं होत आहे, पण त्यावेळेस भाषण झाल्यानंतर लोक हसले होते. म्हणजे काउन्सिलमध्ये जे मेंबर होते ते हसले होते. ते म्हणाले बाबासाहेब, या देशातल्या नद्या साक्षात स्वर्गातनं उगम पावतात आणि त्यामुळे या नद्यांना कधीही नद्या आटतील किंवा पाण्याचं दुर्भिक्ष येईल असं होणार नाही. त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले होते की या देशाला कोण वाचवेल. शेवटी बाबासाहेबांनीच या देशाचं जलधोरण निर्माण केलं. पाण्यासाठी जे वनवन भटकणारे आज लोक आहेत ते पूर्वी खूप होते, आज त्या मानाने ते कमी आहेत. त्याचं सगळं श्रेय बाबासाहेबांना जातं. वीज धरणांमधनं जी वीज निर्माण करायची होती ती करण्यात आली आणि पुरांपासून संरक्षण मिळालं. ही बाबासाहेबांची जी एक बाजू आहे ती खरंच कोणाला माहीत नव्हती. म्हणून आजपासून म्हणजे कालपासूनच मी बघतोय की अननोन जे बाबासाहेब, अपरिचित बाबासाहेब आहेत ते मी लोकांना सांगतोय, तर लोक मला खूप फोन करतायत. काही लोकांना फोन करायचा आहे परंतु त्यांच्याकडे माझा नंबर नाही. तर या व्हिडिओच्या खाली बाबासाहेबांच्या दृष्टीतलं
सांस्कृतिक राजकारण उभं करण्यासाठी तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या प्लस अपरिचित बाबासाहेब आंबेडकर हे जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी काही सूचना असू शकतात, त्या या आपण खालील नंबरवर मला कळवाव्यात. जय भीम. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.